महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचा औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गावांमध्ये तसंच महानगरपालिकेच्या 5ही रुग्णालय परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले। यामध्ये प्रतिष्ठानच्या 2710 श्री सदस्यांच्या समवेत महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, नगरसेवक निशांत भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉक्टर अजय गडदे आणि महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मी असे 3500हून अधिक नागरिकांनी उत्साही सहभाग घेतला। कुक्षेत गाव या ठिकाणच्या स्वच्छता मोहिमेत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी तर वाशी गाव येथील महास्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतलाय। या मोहिमेमध्ये 26 गावांमधील गावठाण क्षेत्र तसंच 5 महापालिका रुग्णालयांचा परिसर स्वच्छ करण्यात आलाय। या अंतर्गत 10,885 किलोग्रॅम कचरा साफ करण्यात आलाय। साधारणतः 118.45 किलोमीटरचा परिसर अभियानामध्ये स्वच्छ करण्यात आलाय। या प्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अध्यात्मासोबतच जी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण सारख्या जनजागृती करणाऱ्या मोहीम राबवल्या जातात आणि आज त्यांच्याच माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने पूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आपण नेहमीच अध्यात्माच्या बाबतीत जनजागृती करताना त्यांच्या माध्यमातून बघितलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या ह्या जनसेवेचा आज त्यांच्या जयंतीनिमित्त जो लोकसहभाग आपण बघितला तो वाखण्याजोगा आहे आणि अशा पद्धतीने जनसामान्यांमध्ये स्वच्छतेचं मूळ मंत्र देत असताना या प्रतिष्ठानाच्या माध्यमातूनच स्वच्छतेच्या विषयी असो किंवा वृक्षारोपण सारख्या गोष्टी ज्या आज आवर्जून गरजेच्या आहेत वाढत्या प्रदूषणाच्या माध्यमातून, तर नक्कीच त्यांचा जो सहभाग आहे तो खूप मोलाचा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।